मैं बताती हूँ, voiceofbharat.org प्रस्तुत करते हैं मिस्टर रवि सवनकर, नांदेड़ से। हाँ सर, बताइए। हाँ, तो सभी तरह की समस्या है, सब तरह की है, शिक्षा, आरोग्य, मतलब रूरल एरिया में तो बहुत प्रॉब्लम है एजुकेशन का। बस बाकी मतलब आपको क्या चाहिए नाही भेटत आणि बाकीकडे ऍडमिशन कोटा सुद्धा पूर्ण होत नाही. आणि आणखीन काय काही थोडाफार अजून पर्टिक्युलर शेतीशी निगडीत भरपूर आहे प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे शेतीशी निगडीत? कशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे सर? खूप म्हणजे बरीचशी जमीन कोरडवाहू आहे, सिंचनाचा अभाव आहे. हा सर, अजून म्हणजे काय सांगायचं आता नेमकं तुम्हाला? नेमकं कसं धकाधकी, त्यांना काय म्हणजे प्रॉब्लेम, त्यांना प्रॉब्लेमवर विचार करायला सुद्धा वेळ नाही आहे. ते हताशपणे त्यांना म्हणजे सहन करण्यापलीकडे काय करणार. तिथे रोजगाराबद्दल काय सुविधा आहेत? रोजगाराबद्दल आहे ते काय, बेकारीचं प्रमाण भरपूर आहे. ठराविक ट्रेंडकडेच वळतात. आजकाल आहेत ते खूप ओव्हर क्वालिफाईड आहेत आणि जॉब तसे सगळे म्हणजे खालच्या स्तरातले, ते कोणी करायला तयार नसतं. आता प्लंबिंग झालं, इलेक्ट्रिशियन झालं, हे म्हणजे याला डिमांड खूप आहे, पण हे करत नाही कोणी. सगळे शिक्षित झाले, ग्रॅज्युएट झाले. प्रत्येकाला शिक्षकच पाहिजे, सरकारी नोकरीच पाहिजे. तलाठ्यासाठी ग्रॅज्युएटचे अर्ज येतात, डबल ग्रॅज्युएट, पीएचडी, काय त्याला आहेत भरपूर प्रॉब्लेम.